नमस्कार मंडळी, आम्ही आहोत हिमाचलमध्ये. आता तर पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये आहे ना, हिमाचलमध्ये भरपूर प्रमाणात ही रानभाजी मिळत असते. या भाजीबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी याआधीसुद्धा या भाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर आता ही भाजी मी परत दुसऱ्यांदा बनवणार आहे, कारण की मागच्या वेळेला बनवलेली तर आम्हाला खूप जास्त आवडली होती चवीला. म्हटलं चला आज पुन्हा आपण बनवूयात. ही भाजी छान अशी कोवळी होती. मी आणल्याबरोबर साफ करून घेतली आणि स्वच्छ पाण्यातून छान अशी धुवून घेतली. भाजी चिरून झाल्यानंतर आहे ना, मी 2 कांदे सुद्धा घेतलेले आहेत आणि कांदे सुद्धा मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. गॅसवरती आहे ना कढई ठेवली, त्याचबरोबर तेल गरम केलं. सगळ्यात आधी मोहरीची फोडणी दिली, जिऱ्याची फोडणी दिली आणि फोडणी छान अशी बसली का त्यामध्ये आता कांदा टाकणार आहे आणि कांदा सुद्धा छान असा परतवून घेणार आहे. अगदी हलकासा परतवून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चिरून घेतलेली भाजी आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं आहे. पुन्हा छान असं हे परतवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी एक छान अशी वाफ दिली. नंतर त्यामध्ये अगदी कमी जेवढे जमेल तेवढे मसाले टाकलेले आहेत. लाल तिखट, हळद आणि पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. पुन्हा हे सगळं छान असं परतवून घेऊन मी पुन्हा एक वाफ दिली आणि अगदी 15-1 मिनिटात बघू शकता ही आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीमध्ये अगदी कमीत कमी मसाले मी टाकलेले आहेत, कारण की आहे ना ह्याची मूळ चव मला घालवायची नव्हती. त्याचबरोबर भाजी बनवून झाल्यानंतर आहे ना मला राहवलंच नाही. अगदी थोड्याशा भातावरती मी भाजी घेतलेली आहे आणि म्हटलं आपण त्याची पहिल्यांदा चव घेऊयात. तर खरंच खूप अप्रतिम झाली होती.